नाते टिकवायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते. जीवाला जीव देणारी माणसं आपल्यासोबत असली की जीवन आनंदाने फुलून जाते. कोणतंही नातं परफेक्ट नसतं, कारण प्रत्येक नात्यात चढ-उतार हे ठरलेलेच असतात. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. नात्यामध्ये समजून सांगण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजून सांगण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. कुठलेही नाते टिकवण्यासाठी त्या नात्यात एकमेकाच्या चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावे. यामुळे नाते टिकतच नाही तर ते अजून फुलते. नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी. एका चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या 1000 चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्या. नात्यामध्ये कधीच दुरावा येणार नाही. कोणत्याही नात्याला काय नाव द्यावे हे महत्त्वाचं नाही. नात्यामधील भावना कशी आहे हे महत्त्वाचं आहे. नात्यांचे धागे जर फक्त गरजेपुरते असतील तर ते नाते कधीच टिकत नाही आणि प्रेमाचे असतील तर ते नाते कधीच तुटणार नाही. नात्यात हक्क गाजवण्याआधी त्या नात्यातील कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे, तरच त्या हक्क गाजवण्याला किंमत असते. प्रेमाची आणि मायेची नाती आपल्यासोबत असतील तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत. आपल्या जवळच्या माणसांसाठी नेहमी वेळ काढा, नाहीतर वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसंच नसतील. नातं कोणतंही असू दे, समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. मनात प्रेम असेल तर सगळ्या गोष्टी समजून घेता येतात. समजून घ्या, वेळ द्या आणि नाती जपा. कमावलेली नाती आणि माणसाची मनं ज्याला सांभाळता येतात तो आयुष्यात कधीच एकटा पडत नाही. संवाद नात्यामध्ये श्वास आहे. जेव्हा संवाद संपायला सुरुवात होते तेव्हा नाते संपायलाही आपोआप सुरुवात झालेली असते. कधी हसून कधी रुसून आपली माणसे बांधून ठेवावी. प्रेमाने आनंदाने सारी नाती जपावी. दोन व्यक्तींना जोडणाऱ्या नात्यात मोठेपणाचा आव, श्रीमंतीचा बडेजाव आणि उपकारांची भाषा यांना अजिबात थारा नसावा. नाते फक्त ते नाही जे सुख आणि दुःखात सोबत करते. नाते ते असते जे आपलेपणाची जाणीव करून देते. ती नाती अनमोल असतात जिथे समोरची व्यक्ती कोणत्याही अपेक्षेविना नेहमी तुमच्या सोबत असते. नाती विजेच्या तारेसारखी असतात. चुकीची तार जुळली तर आयुष्यभर झटके मिळतात आणि योग्य तार जुळली तर आयुष्यभर प्रकाश मिळत राहतो. जे तुम्हाला भूतकाळासोबत स्वीकारते, वर्तमान काळात खंबीरपणे सोबत राहते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते, तेच खरे नाते. पोटात गेलेले विष हे फक्त एकाच माणसाला मारते, पण कानात दिलेले विष हजारो नाते संपवून टाकते. दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवा. नाते ते टिकतं ज्यात अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो. शब्द कमी आणि समजूतदारपणा जास्त असतो. तक्रार कमी आणि प्रेम जास्त असतं. नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा. काल जेवढा विश्वास होता तेवढा आज असावा. विश्वास आणि नातं हे पाणी आणि जीवन यासारखे आहे. कारण जिथे पाणी असतं तिथे जीवन असतं. अगदी तसंच जिथे विश्वास असतो तिथेच नातं असतं. प्रेमाचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं. कितीही प्रयत्न केले तर वेगळे होणे शक्य नसतं. जेव्हा नात्यामध्ये दुरावा येईल तेव्हा तो प्रेमाने दूर करा, नाहीतर नात्यामध्ये आणखी दुरावा येईल. प्रत्येक नात्याला कठीण काळातून जावेच लागते आणि खरी नातीच त्या काळात यशस्वीपणे बाहेर पडतात. समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे नातं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.